नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडी। जम्मूमध्ये कार्यरत असलेल्या दहशतवादी गटातील 1 किंवा 2 सदस्य स्वातंत्र्य दिनाच्या आसपास दिल्ली आणि पंजाबमध्ये आत्मघाती हल्ला करण्याचा प्रयत्न करू शकतात अशी माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली आहे। त्यामुळे भारतीय गुप्तचर यंत्रणा हाय अलर्टवर असून दिल्ली आणि पंजाबमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आलाय। दहशतवाद्यांमधील संभाषणाचा हवाला देत गुप्तचर विभागाने याबाबत सूचित केलंय। नवी दिल्लीतील सेंट्रल विस्टाच्या धर्तीवर मंत्रालय, मंत्र्यांचे बंगले आणि त्याच्या परिसराचा संपूर्ण कायापालट करण्यात येणार असून त्याच्या आराखड्यासाठी राज्य सरकारने जागतिक निविदा काढल्या आहेत। त्यामुळे मंत्रालय पुनर्विकासाची संकल्पना मार्गी लागणार आहे। मंत्रालयाला 2012 मध्ये लागलेल्या आगीनंतर पुनर्विकासाचा प्रश्न ऐरणीवर आला, मात्र प्रत्यक्षात काही झालं नाही। शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर पुनर्विकासाच्या प्रस्तावाची अंमलबजावणी सुरू झाली आहे। बांधकाम विभागाने 5 ऑगस्टला या संदर्भातील निविदा प्रसिद्ध केली आहे। त्यानुसार मंत्रालय, मंत्र्यांची विस्तारित इमारत, मंत्र्यांचे बंगले आणि परिसराचा पुनर्विकास करण्यात येईल। गेल्या वर्षी या विषयाच्या निर्णयाला मंत्रिमंडळ बैठकीत तत्वतः मान्यता देण्यात आली। पश्चिम बंगालच्या कोलकातामधील आरजीकर कॉलेज आणि रुग्णालयात पोस्ट ग्रॅज्युएशनच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या डॉक्टरवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली। या प्रकरणी काल कोलकाता उच्च न्यायालयात सुनावणी झाली। यावेळी या प्रकरणाची सीबीआय कडे चौकशी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले। उच्च न्यायालयाने पोलिसांना या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे तातडीने सीबीआय कडे सोपवण्याचे सांगितले। देशभरात सुरू असलेल्या आंदोलनानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। येत्या 3 दिवसांमध्ये पात्र महिला लाभार्थ्यांना या योजनेच्या पहिल्या 2 हप्त्यांचे 3000 रुपये मिळणार आहेत। त्यानंतर 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे। हे पैसे मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी सध्या असंख्य महिलांची लगबग सुरू आहे। मात्र लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरताना अनेक महिलांच्या आधार कार्डात काही त्रुटी आढळून आल्यात। हीच बाब हेरून काही खासगी आधार कार्ड केंद्र चालक भरमसाठ पैसे आकारून लाडक्या बहिणींची लूट करतायत। सर्वसामान्यांच्या स्वप्नातील एक घर मिळवून देण्यासाठी शासनाच्या म्हाडा या गृहनिर्माण संस्थेकडून घरांची लॉटरी काढली जाते। नुकतेच म्हाडाने मुंबईतील महत्त्वाच्या प्रभागात 2030 घरांसाठी जाहिराती काढल्यात। त्यामध्ये अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च गटात विभागणी केली असून या उत्पन्न गटानुसार उमेदवारांना घरासाठी अर्ज करता येणार आहे। त्यामध्ये अत्यल्प उत्पन्न गटामध्ये अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 6 लाख रुपये देण्यात आले, तर उच्च उत्पन्न गटात 12 लाखांपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न मर्यादा आहे। विशेष म्हणजे यामध्ये एमएलए आणि खासदारांचा देखील समावेश आहे, तर याच वरन अनेकांच्या भुवया उंचवल्या। 11वी प्रवेशाची दुसरी विशेष प्रवेश फेरी जाहीर झाली असून यामध्ये आता 27,639 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले। मात्र पहिल्या फेरीनंतर दुसऱ्या विशेष प्रवेश फेरीतही नामांकित महाविद्यालयातील प्रवेश पात्रता गुणात मोठी घट झाल्याचं आता स्पष्ट झाले। यामध्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेसाठीच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये 4 ते 5% घट झाली आहे। पहिल्या 3 नियमित प्रवेश फेऱ्यांमध्ये नामांकित महाविद्यालयातील प्रवेश पात्रता गुण 90 पार गेले होते। बांगलादेशातील दंगलीमध्ये तेथील अल्पसंख्याक हिंदू बांधवांची दुकाने लुटली, घरे जाळली, तसेच मंदिरही तोडण्यात आली। अनेक हिंदूंवर अत्याचार करण्यात आले। धर्मांतर लोक तेथील अल्पसंख्याक हिंदूंना बळजबरीने धर्मांतर करण्यासाठी प्रवृत्त करतात। या गोष्टीचा बारामती सखल हिंदूच्या समाजाच्या वतीने शहरातील भिगवण चौकात एकत्रित येऊन जाहीर निषेध करण्यात आला आहे। बांगलादेशमध्ये गेल्या 10 दिवसापूर्वीपासून जी अराजकता मांडलेली आहे तिथं देशामध्ये हिंदू म्हणून तिथल्या महिलांवर, पुरुषांवर व मंदिरावर सुद्धा जाळपोळ झाले आहेत। 200 वर्षाची हिंदूंची मंदिरं जाळलेली आहेत। असंख्य हजारो हिंदू तिथे मारले गेले आहेत। हिंदूंच्या दृष्टीने हा काळा दिवस आहे, हे काळं वर्ष आहे। त्यानिमित्त सकल हिंदू समाजाच्या वतीने बारामतीमध्ये या सर्व घटनेचा तीव्र प्रमाणात निषेध करण्यासाठी आम्ही एकत्रित इथं जमलेलो आहोत।
बँक मॅनेजरला मारहाण केल्याप्रकरणी स्वाभिमानीचे युवा जालना जिल्हाध्यक्ष मयूर बोर्डे यांना जाफराबाद येथील जानेफळ पंडित येथून पोलिसांनी ताब्यात घेतलंय। जालन्यातल्या जाफराबाद तालुक्यातील वरुड बुद्रुक येथे बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या व्यवस्थापकाला बोर्डे यांनी मारहाण केली होती। शेतकऱ्यांचे अनुदान, दुधाचे अनुदान, घरकुलाचे अनुदान, विधवा आणि निराधारांचे अनुदान बँकेच्या व्यवस्थापकाने थांबवलं असल्याचा आरोप करत ही मारहाण झाली होती। या प्रकरणी जाफराबाद पोलीस पुढील चौकशी करतायत। पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकीत लेझरवर बंदी घालण्यात आली आहे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मानाच्या गणपती मंडळाची बैठक झाली। या बैठकीत पोलीस आयुक्तांनी लेझर बंदीचा निर्णय घेतलाय। पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत गेल्या काही वर्षांपासून डोळे दिपवणाऱ्या लेझर बीमचा वापर करण्यात येत होता। लेझर लाईटमुळे डोळ्यांना इजा पोहोचल्याच्या घटना घडतायत। याच पार्श्वभूमीवर पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी विसर्जन मिरवणुकीत लेझर लाईटच्या वापरावर बंदी करण्यात आली आहे। लेझर लाईटचा वापर केल्यास कारवाईचा इशारा पोलिसांनी दिलाय। पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाडा दत्तक घेता येणार आहे। प्राचीन पुरातत्व आणि ऐतिहासिक स्थळांच्या संवर्धनासाठी केंद्रीय पुरातत्व विभागाने अडॉप्ट हेरिटेज ही मोहीम सुरू केली आहे। या मोहिमेअंतर्गत पुण्यातील 5 स्थळं दत्तक घेता येतील। नामांकित कंपन्या, स्वयंसेवी संस्थांना या वास्तूंच्या देखभालीची संधी मिळणार आहे। वारसा स्थळांची नियमित देखभाल व्हावी आणि यामध्ये लोकसहभाग वाढावा हा या योजनेचा हेतू आहे। या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात देशभरातील 66 वारसा स्थळं विविध कंपन्या, संस्थांनी दत्तक घेतली आहे। यात अलिबागच्या घारापुरी लेण्यांचाही समावेश आहे। वेळ झाली आहे टॉप 10 मध्ये इथेच थांबायची। तुम्ही पाहत राहा न्यूज अनकट।